नमस्कार. Next example. If A is equal to 2, 3, 1, 2, B is equal to 1, 0, 3, 1, verify that AB of inverse is equal to B inverse A inverse. आता ही प्रॉपर्टी म्हणून माहिती आपल्याला की AB ब्रॅकेट इनवर्स इज इक्वल टू काय होतं B इनवर्स A इनवर्स. पण आपल्याला हे स्टेटमेंट इथे व्हेरीफाय करायचं आहे. अर्थातच इनवर्स एक्झिस्ट होण्यासाठी त्या करस्पॉन्डिंग जो काही मॅट्रिक्स असेल तो नॉन सिंग्युलर असावा लागतो, म्हणजे त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असायला लागतो वगैरे. या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत ते आपल्याला माहिती आहेत, त्या सगळ्या चेक करूनच आपण पुढे हे स्टेटमेंट चेक करणार आहोत. सो फर्स्ट आपण सपोज ए बी इनव्हर्स काय होतं, म्हणजे LHS काय येते जर चेक करायचे असेल तर आधी ए बी पॉसिबल आहे का ते बघावं लागेल, कारण प्रॉडक्ट करायचं आहे ए बी मीन्स. सो दोन्ही 2x2 मॅट्रिक्स असल्यामुळे ए बी त्याचा प्रॉडक्ट पॉसिबल आहे. तो प्रॉडक्ट करून घ्यायचा आणि मग त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय का. इनव्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी तो पुन्हा नॉन सिंग्युलर लागेल ए बी, म्हणजे एबीचा डिटर्मिनंट नॉन झिरो का चेक करायचा आणि मग पुढे ॲडजॉइंट मेथड म्हणा किंवा रिडक्शन मेथड कुठल्याही मेथडने तुम्ही तो त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करू शकता. सो फर्स्ट ए आणि बी दिलेले आहे, त्याच्यावर आपल्याला ए बी काढायचं आहे आणि ए बी इनव्हर्स काढणार. सो ए बी पॉसिबल आहे बिकॉज 2x2 मॅट्रिक्स आहे दोन्ही, सो ऑर्डर मॅच होतीये. ए लेफ्ट साईडला आहे, बी राईट साईडला, ऑर्डर चेंज करून चालायची नाही. into 1, 0, 3, 1 which is equal to and 2 into 1 म्हणजे 2 plus 3. चल हे 2 plus 3 into 3 9 ना 9. 2 plus 9 दिलं, त्यानंतर 0 plus 3, then next element 1 plus 6, next 0 plus 2. So AB किती आला बघूया, 11, 3, 7 and 2. हा AB आल्यावर आधी नॉन सिंग्युलर आहे का चेक करावं लागेल. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ AB नॉन झिरो आहे का बघूया आधी. सो डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू किती आला, 11 into 2 means 22 minus 21 which is equal to 1. So 1 means non zero. तर डिटर्मिनंट ऑफ ए बी किती मिळालं आपल्याला, नॉन झिरो आहे असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, त्यामुळे त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करता येईल. आता आपल्याला ह्या ए बी चा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे, त्यामुळे सिंपल मेथड आपण ॲडजॉइंट मेथडने तो फाइंड आउट करूया. सो आधी ए बी लिहून घेऊ आपण. ए बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 11, 3, 7 and 2. आता ॲडजॉइंट काढण्यासाठी त्याचे कोफॅक्टर्स ठेवूया. सो A11 पोझिशनचा घेऊ फर्स्ट. A11 म्हणजे ही पोझिशन, ही रो आणि हा कॉलम गेला की काय होतं, फक्त 2 हा नंबर होतो आणि त्याचा साइन काय असेल प्लसच, कारण हे 1 + 1 आहे म्हणजे इव्हन आहे. इव्हन पॉवर झाली की साइन अनचेंज राहतं. देन A12 पोझिशन मीन्स ही पोझिशन, सो ही रो आणि हा कॉलम गेला की याला 7, पण याचं साइन काय होईल चेक करूया. 1 2 म्हणजे 3 आहे, 3 आला म्हणजे ऑड आलं, ऑड आलं म्हणजे साइन चेंज होणार, सो -7. देन A21 पोझिशन, 1 means this position, so ही रो हा कॉलम गेला म्हणजे 3 आहे. त्याचं साइन काय आहे ते चेक करूया. साइन येणार -2 + 1 आहे ना, सो मायनस. A22 पोझिशन, 2 पोझिशन म्हणजे दिस पोझिशन म्हणजे 11 and साइन and change, so 11. Therefore cofactors चा मॅट्रिक्स काय आला बघूया. मॅट्रिक्स ऑफ cofactors ऑफ A is equal to काय मिळाला, A11 पोझिशन इथे येणार 2, then A12 पोझिशन मीन्स -7, then -3, 11. त्याच्यानंतर आपण काय करतो, ॲडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स A B हा A B आहे. आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ ए बी साठी काढले, ए बी येणार. सो ॲडजॉइंट ऑफ ए बी म्हणजे काय होतं, त्याचा फक्त ट्रान्सपोज केला की मिळेल आपल्याला. ॲडजॉइंट ऑफ ए बी काय येणार आहे, 2 - 7 -3 11. एकदा ॲडजॉइंट मिळालं, डिटर्मिनंट आपल्याला इथे माहिती आहे, डिटर्मिनंट 1च आहे, त्यामुळे काय फार कॅल्क्युलेशन पण नाही इथे. ॲडजॉइंट ऑफ ए बी आला की इन्व्हर्स काढणे इझी आहे. डिटर्मिनंट ऑफ ए टू ॲडजॉइंट करून टाकायचं की आपल्याला इन्व्हर्स मिळेल. सो देअरफॉर ए बी इन्व्हर्स काय करूया, दॅट इम्प्लाइज AB inverse is equal to
ए बी ब्रॅकेट इनवर्स नुसतं ए बी इनवर्स लिहिलं तर ते बी इनवर्स येत होतं असं वाटेल. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू एडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए 1च आलाय त्याने काही मल्टिप्लिकेशनला नाहीच आहे. 2 -3 -7 11. आज त्याचा काय आलाय इनवर्स पण आहे ना. इक्वेशन नंबर लिहूया कारण लेफ्ट साइडचा आन्सर काय आलाय आपल्याला ए बी ब्रॅकेट इनवर्स. त्याचा आन्सर काय आलाय 2 -3 -7 11. आता आपण बी इनवर्स आणि ए इनवर्स काढायचे आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करून सेम इतकंच येते का RHS चेक करायचे. हे आपण कुठेतरी घेऊया इथे चेक करायला लागेल नंतर. ए बी इनवर्स इज इक्वल टू 2 -3 -7 11. याला इक्वेशन 1 असं म्हणतात. आता आपल्याला बी इनवर्स आधी काढून घेऊया, ए इनवर्स काढून घेऊया आणि मग दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग ते आलेले इनवर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का वगैरे हा विचार करावा लागेल. ऑर्डर चेक करू. सो आधी बी घेऊया. बी इज इक्वल टू 1 0 3 1. आता ह्याचा इनवर्स काढायचा असेल तर अर्थात आधी त्याचं काय करावं लागेल डिटर्मिनंट काढावं लागेल कारण तो नॉन सिंग्युलर असावा लागतो. त्यामुळे त्याचा डिटर्मिनंट बघूया. तो किती आहे 1 -0 मीन्स 1 1 मीन्स नॉन झिरो. त्यामुळे इनवर्स पॉसिबल आहे. तर ह्याचा इनवर्स काढायचा आधी कोफॅक्टर्स काढावे लागतील. सो कोफॅक्टर्स काढूया. A11 म्हणजे ह्या पोझिशनचा म्हणजे हिरो आणि हा कॉलम गेला की 1 साइन अनचेंज. A12 या पोझिशनचा हा कॉलम आणि हिरो गेले की 3 पण साइन चेंज होईल सो मायनस. A21 मीन्स या पोझिशनचा हा कॉलम हा पण 0 0 चे त्यामुळे साइन देईन. देन A22 या पोझिशनचा नंबर त्यामुळे 1 पण साइन अनचेंज आहे. त्यामुळे आपल्याला कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स मिळाला. कोफॅक्टर्स ऑफ बी हा मॅट्रिक्स किती मिळाला 1 हा -3 0 आणि 1. हा मॅट्रिक्स मिळाला. पुढे काय करतो आपण त्याचा ॲडजॉइंट काढतो. ॲडजॉइंट ऑफ ए बी किती असणार तर ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज मीन्स 1 -3 0 1. हा झाला ॲडजॉइंट ऑफ बी. आता सिंपल आहे कारण डिटर्मिनंट ऑफ बी 1च आलाय त्यामुळे तोच म्हणजे काय असणार त्याचा इनवर्स असणार. therefore बी इनवर्स is equal to 1 into 1 0 -3 1. इक्वेशन आपल्याला 2 म्हणूया. सो बी इनवर्स ची काय व्हॅल्यू येते मिळाली तशी आपण ए इनवर्स ची काढायची आणि मग दोघांचं प्रॉडक्ट करून बघायचं की हे सेम आन्सर येते का ते चेक करायचं. नेक्स्ट आपण ए इनवर्स काढू पण त्याच्या आधी बी इनवर्स ची व्हॅल्यू इथे लिहून ठेवू कारण ते आपल्याला लागणार आहे. बी इनवर्स 0 -3 1 इक्वेशन. आता ए इनवर्स काय आहे ते चेक करायचा. ए काय दिलेला आहे A 2 3 1 2. डिटर्मिनंट ऑफ ए आधी फाइंड आउट करायला लागेल. नॉन सिंग्युलर असेल तरच पुढे जाता येईल. सो 4 -3 1. तर याचाही डिटर्मिनंट 1 च आला त्याने सिंपल इक्वेशन. त्याच्यानंतर पुढे काय करतो आपण A11 A12 हे सगळे काढणार. A11 मीन्स ह्या पोझिशनचा त्यामुळे आता ते 2 साइन अनचेंज. A12 म्हणजे या पोझिशनचा जो ही रो आणि हा कॉलम गेला त्यामुळे 1 पण साइन येणार -1. A21 मीन्स या पोझिशनचा सो आणि हे जर गेलं याला 3 पण साइन येणार -. A22 पोझिशन हा 2 आणि साइन अनचेंज. त्यामुळे कोफॅक्टर्स मिळाले आपल्याला. कोफॅक्टर्स ऑफ बी सॉरी ए घेतोय ना आपण. ए चे कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स मिळालाय. गेलाय 2 -1 -3 2. आता आपल्याला काय करावं लागतं ॲडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करायला. तीच प्रोसेस आहे ती इनवर्सची ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट ऑफ ए which is equal to transpose of this matrix. So 2 -1 here -3 and असा तो आता ए इनवर्स आपल्याला काढायचा आहे.
ए इन्व्हर्स म्हणजे फक्त डिटर्मिनंट ऑफ ए ने मल्टिप्लाय करायला लागतो. सो डिटर्मिनंट ऑफ ए 1 असेल, त्यामुळे काही अनचेंजेस राहणार आहे -1. त्याला इक्वेशन 3 म्हणायचं आहे. हा आपल्याला ए इन्व्हर्स मिळालेला आहे. आता बी इन्व्हर्स ए इन्व्हर्स दोन्ही आपल्याला इथे मिळाले. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स. लेफ्ट साइडला बी इन्व्हर्स, राईट साइडला ए इन्व्हर्स. जागा इथे चेंज करून नाही चालत, आन्सर वेगळे येऊ शकतो. आता ते पॉसिबल आहे का एकदा फक्त चेक करायचं असणारच आहे पॉसिबल. आपण 2 बाय 2 मॅट्रिक्स आहे, आपण 2 बाय 2 मॅट्रिक्स आहे, सो मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. ए इन्व्हर्स पण आपण इथे लिहून ठेवूया. ए इन्व्हर्स इज इक्वल टू -3 -1 इक्वेशन 3. आता फक्त बी इन्व्हर्स इनटू ए इन्व्हर्स केलं की झालं. फक्त ते आन्सर फक्त टॅली करायचं की तेवढंच आलंय ना. बी इन्व्हर्स इनटू ए. बी इन्व्हर्स लेफ्ट साइडला, सो 1 0 -3 1 इनटू ए इन्व्हर्स राईट साइडला 2 -3 -1. याचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं. इथे येते बघा ते 1 सॉरी 1 into 2 म्हणजे 2 - 0. सो 2 - 0. नेक्स्ट element -3 + 0. Here -6 -1. Next element minus plus 9 plus 1, which is equal to 2 -3 -7 11. याचा आला b इन्व्हर्स इनटू a इन्व्हर्स. हा इक्वेशन 4 असा आहे. आता आपण जर बघितलं तर इक्वेशन 1 मध्ये ab ब्रॅकेट इन्व्हर्स चा आन्सर दिलाय. इक्वेशन 4 मध्ये b इन्व्हर्स a इन्व्हर्स चा आन्सर दिलाय. तर दोन्ही आन्सर जर बघितली 1 आणि 4 ची तर दोन्ही सेम मॅट्रिक्स आहेत. म्हणजेच काय ab इन्व्हर्स इज इक्वल टू b इन्व्हर्स a इन्व्हर्स हे ह्या दोन मॅट्रिसेस साठी सॅटिस्फाय होते. सो फ्रॉम इक्वेशन from 1 and 4 AB bracket inverse is equal to B inverse A inverse, hence true. So a statement इथे true झालेला आहे.